कृत्रिम श्वसन देऊन माउथ टू माउथ ब्रीदिंग देऊन चालू कराल. मित्रांनो, काय होतं ना, आपण हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जाईपर्यंत वेळ गेलेला असतो. 6 ते 7 मिनिटामध्ये आपला ब्रेन डेथ होत असते. जोपर्यंत ब्रेनला ऑक्सिजन मिळत नाही तोपर्यंत तो चालू करता आलं तर ते खूप उत्तम. म्हणजे हार्टमध्ये आपण हार्टला पंप करून ते रक्त प्रवाह चालू करून ऑक्सिजन आपल्या माउथ टू माउथ ब्रीदिंगमधून देऊन हार्ट जर परत पुनर्जीवित करू शकलो किंवा CPR ट्रेनिंग आपण दिलं तर रुग्ण जिवंत होऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत आपण त्याला जिवंत ठेवू शकतो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याचा रिझन किंवा कशामुळे झालंय, काय झालंय, हायपोग्लायसेमिया आहे, हा बऱ्याच काही गोष्टी आहेत, त्याचा वापर तिथे केला जाईल. पण जोपर्यंत आपण त्याला ॲम्ब्युलन्समध्ये पाठवत नाही किंवा त्याला तात्काळ सेवा उपलब्ध करून देत नाही किंवा मेडिकल हेल्प येत नाही तोपर्यंत आपण त्याला CPRच्या फक्त ट्रेनिंगमुळे किंवा आपण CPRचं ट्रेनिंग घेतलं असल्यामुळे त्या व्यक्तीला आपण जीव